हॅलो स्टुडंट्स. आज आपला दुसरा व्हिडिओ AC सर्किटवरचा फ्रेंड्स. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण AC सर्किट DC सर्किटबद्दल बोललो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डेरिव्हेशन सॉल्व केलं. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. RMS व्हॅल्यू ऑफ करंट किंवा रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट. ठीक आहे फ्रेंड्स. त्यालाच म्हणतो आपण इफेक्टिव्ह किंवा व्हर्च्युअल व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज. फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की अल्टरनेटिंग करंट जे आहे हे कंटिन्युअसली व्हॅरी होत आहे. टाइमच्या रिस्पेक्टमध्ये कंटिन्युअसली काय होतंय फ्रेंड्स, व्हॅरी होतंय फ्रेंड्स करंट. बरोबर आहे. कधी 0, कधी मॅक्झिमम, परत 0, परत निगेटिव्ह डायरेक्शनला, परत वाढतं 0 होते. कंटिन्युअसली व्हॅरी होते करंट. ठीक आहे. टाइम समजा करंटचा हा ग्राफ आहे, वेव्ह साइन वेव्ह आहे. कंटिन्युअसली करंट व्हॅरी होते. मग अशा केसमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू कसं काय सांगता येईल. इफेक्टिव्ह व्हॅल्यू जर सांगायची असेल ती ऍक्च्युली करंट किती फ्लो होत आहे, कधी 0 तर कधी मॅक्झिमम, कधी निगेटिव्ह डायरेक्शनला मॅक्झिमम तर परत 0. ऍक्च्युअल करंट किती फ्लो होत आहे म्हणजे इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय आहे करंटची किंवा व्होल्टेजची ती आपल्याला सांगायची असेल तर त्याच्यासाठी आपण रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू सांगावी लागते आपल्याला, म्हणजेच RMS व्हॅल्यू. शॉर्ट फॉर्म आहे त्याचा RMS व्हॅल्यू. ठीक आहे फ्रेंड्स. आता लक्षात घ्या, एक सर्किट आहे. सर्किटमध्ये अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC सोर्स आपण जॉईन केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. सप्लाय देतोय आपल्याला 0 to 10 एम्पियरचं करंट. आणि सर्किटमध्ये एक रेजिस्टर आहे R, एक रेजिस्टर जोडलेला आहे. बरोबर आहे. सगळ्यात पहिले करंट 0 पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मॅक्झिममला केव्हा पोहोचेल 10, पॉझिटिव्ह 10. समजा इथं पोहोचलं पॉझिटिव्ह 10. परत आता करंट डिक्रीज होईल 9 8 7 5 6 4 0. परत -1 -2 -3 -4 -10. परत -9 -8 अँड लास्ट 0. बरोबर. सो एकदा करंट या डायरेक्शनला फ्लो होईल, नंतर 0 झाल्यानंतर परत या डायरेक्शनला, कारण अल्टरनेटिंग करंट हे दोघही डायरेक्शनला फ्लो होत असतं. बरोबर. एकदा पॉझिटिव्ह हाफ सायकल, नंतर निगेटिव्ह हाफ सायकल. मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. आता फ्रेंड्स 0 to 10 मध्ये आपण आता ऍक्च्युअल या सर्किटमध्ये करंट किती फ्लो होते, इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय आहे करंटची, व्हर्च्युअल व्हॅल्यू काय आहे, म्हणजेच रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काय आहे. कसं काय सांगाल फ्रेंड्स. अशा केसमध्ये आपल्याला इफेक्टिव्ह व्हॅल्यू सांगायची. करंट कधी 0 आहे, कधी 1 2 3 एम्पियर, 4 एम्पियर, 10 एम्पियर होते. ऍक्च्युअल किती करंट फ्लो होते फ्रेंड्स, व्हर्च्युअल व्हॅल्यू काय करंटची ते आपल्याला सांगावं लागेल. ठीक आहे. सो करंटची RMS व्हॅल्यू आणि व्होल्टेजची RMS व्हॅल्यू कशी फाइंड करायची, हाऊ टू फाइंड RMS व्हॅल्यू ऑफ करंट अँड RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज ऑफ एनी करंट और एनी व्होल्टेज. सो फ्रेंड्स, ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो फ्रेंड्स, माय नेम इज रोहित पवार अँड दिस इज अवर ब्युटिफुल चॅनल रोहित पवार अकॅडमी. सो लेट्स स्टार्ट. सो स्टुडंट्स, लक्षात घ्या. आता माझ्याकडे एक सर्किट आहे ज्याच्यामध्ये R रेजिस्टन्स आहे, AC सप्लाय आपण कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. AC सप्लाय कनेक्ट केल्यानंतर आपण आता इथं AC सप्लाय ऑन केल्यानंतर या रेजिस्टर मध्ये T एवढ्या टाइमसाठी आपण करंट पास करू. करंट पास झाल्यानंतर फ्रेंड्स लक्षात घ्या, रेजिस्टर काय करतो, करंटला अपोज करतो. करंटला अपोज करेल तर याच्यामध्ये काय हीट जनरेट होईल. काय जनरेट होईल फ्रेंड्स, हीट म्हणजे गरम होईल. तो आपण शिकलो होतो, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो त्याप्रमाणे इथं हीट जनरेट होईल. हीट जनरेट झाली समजा H जूल एवढी हीट जनरेट झाली समजा. राईट. T एवढ्या टाइम साठी आपण करंट पास केलेला आहे. H एवढी हीट या रेजिस्टर मध्ये जनरेट झाली. आता एक लक्षात घ्या, तोच रेजिस्टर जो इकडे घेतलेला आहे रेजिस्टर, तोच रेजिस्टर घेतला, फक्त सप्लाय आता डायरेक्ट करंट घेतला. सप्लाय काय घेतला आपण, DC सप्लाय आहे, डायरेक्ट करंटचा सप्लाय आहे. डायरेक्ट करंट मध्ये आपण
मॅग्निट्यूड काय ठेवतो फ्रेंड्स, कॉन्स्टंट. अल्टरनेट मध्ये चेंज होत राहते. डायरेक्ट करंट मध्ये मॅग्निट्यूड काय असते, सेम असते. म्हणजे 10 एम्पियर करंट असेल तर 10 एम्पियर करंट फ्लो होतो, राईट. तो डीसी सोर्स घेतला आणि या सोर्स मध्ये समजा आय एवढं करंट फ्लो होत आहे समजा, राईट. आय एवढं करंट या सर्किट मधून फ्लो होत आहे. टाइम सुद्धा आपण तेवढाच ठेवला जेवढ्या वेळसाठी आपण एसी सप्लाय इथून करंट पास केलेला आहे, टी एवढ्या टाइमसाठी, तेवढ्याच टाइमसाठी आपण आय एवढं करंट फ्लो करतोय. आणि जर या रेजिस्टर मध्ये करंट फ्लो झाल्यानंतर रेजिस्टर मध्ये हीट जनरेट होईल आणि या रेजिस्टर मध्ये समजा एच जूल एवढीच हीट जनरेट झाली, टी एवढ्या टाइम नंतर आय एवढं करंट फ्लो झाल्यानंतर एच जूल एवढी जर हीट झाली, तर हे जे आय करंट आहे, या आय करंटला म्हणायचं आरएमएस व्हॅल्यू ऑफ धिस एसी. या आयला काय म्हणायचं, या आय करंटला हे जेवढे करंट असेल 10 एम्पियर 15 एम्पियर 20 एम्पियर जेवढेही असेल, या करंटला म्हणायचं या सर्किटचा किंवा अल्टरनेटिंग करंटची आरएमएस व्हॅल्यू. म्हणजे आरएमएस व्हॅल्यू लिहिताना आय आर एम एस व्हॅल्यू, आणि जर व्होल्टेज असेल तर ई आर एम एस. आणि तुम्हाला लक्षात घ्या फ्रेंड्स, आय आर एम एस व्हॅल्यू असते पीक व्हॅल्यू ऑफ करंट आय नॉट डिवायडेड बाय √2, आणि व्होल्टेज असतं आर एम एस व्होल्टेज असतं पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हणजे ई नॉट, आय नॉट करंट, ई नॉट व्होल्टेज, मॅक्झिमम करंट असतं ई नॉट डिवायडेड बाय √2. तर हे आहे कोणत्याही करंटचे किंवा कोणत्याही व्होल्टेजची आरएमएस व्हॅल्यू फाइंड करण्याचे फॉर्म्युले. कोणत्याही करंटचे आणि कोणत्याही व्होल्टेजचे आरएमएस व्हॅल्यू फाइंड करण्याचे हे आहेत फॉर्म्युले फ्रेंड्स. लक्षात घ्या. आता हे फॉर्म्युले आले कसे ते त्याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगणार आहे. डायरेक्ट फॉर्म्युले नाही, त्याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगणार आहे फ्रेंड्स. लक्षात घ्या, या रेजिस्टर मध्ये जेवढी हीट जनरेट झाली ती एवढ्या टाइम साठी, जेवढी इकडे आपण टाइम दिलेला आहे टी एवढाच, एच जूल एवढी हीट जनरेट झाली, तेवढ्याच टाइम साठी त्याच रेजिस्टर मध्ये एच जूल हीट जनरेट झाल्यानंतर जे करंट आपण फ्लो केलेला आहे टी टाइम साठी, त्या करंटलाच म्हणायचं इकडच्या करंटची म्हणजे अल्टरनेटिंग करंटची इफेक्टिव्ह व्हॅल्यू. म्हणजे इफेक्ट किती देतोय तो करंट. इकडे तर कंटिन्युअसली चेंज होते करंट, इफेक्ट किती देतोय इफेक्ट, तर इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट. लक्षात घ्या, दॅट इज व्हर्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. तर आता याच्यावरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल आरएमएस व्हॅल्यू काय असते. आता हे फॉर्म्युले कसे आले, आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट, आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज कसे आले त्याचं डेरिव्हेशन मी तुम्हाला सांगणार आहे. जाऊया आपण पुढच्या टॉपिक कडे. स्क्रीनशॉट घ्या पटकन नोट. सो आपल्या घरामधील जेवढेही होम अप्लायन्सेस आहेत इलेक्ट्रिकल्स, त्यांच्यावर जी व्हॅल्यू लिहून ठेवलेली असते करंटची आणि व्होल्टेजची, ती आरएमएस व्हॅल्यू असते. इफेक्टिव्ह व्हॅल्यू किंवा व्हर्च्युअल व्हॅल्यू असते करंटची किंवा व्होल्टेजची. लक्षात ठेवायची फ्रेंड्स. आता बघा, आपल्याला आरएमएस व्हॅल्यू फाइंड करायची. आय आर एम एस म्हणजे आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट. सगळ्यात पहिले आता रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले करंटचा मीन करा. पहिली स्टेप काय करायची आपल्याला, पहिली स्टेप बघा लिहितोय मी त्याच्या खाली 1. सगळ्यात पहिले मीन करा. मीन कोणाचा, करंटचा. सो करंट काय आहे आय. आता अँगल कुठून कुठे घ्यायचा आहे बघा, एक कंप्लीट सायकल घ्यायची आहे. अल्टरनेटिंग करंट मध्ये काय एक कंप्लीट सायकल घ्यायची आहे. अँगल हा असतो बघा 0, हा असतो पाय आणि हा 2 पाय. मग कंप्लीट सायकल साठी 0 to 2 पाय. कंप्लीट अँगल किती आहे 2 पाय आहे, म्हणजे 360 असतो, बरोबर आहे. सो अँगल घ्यायचा आपल्याला आय डी थिटा. थिटा म्हणजे अँगल 0 to 2 पाय अपॉन डिवायडेड बाय, आपण मीन काढतोय बघा, मीन डिवायडेड बाय कितीने डिवाइड करायचं आपल्याला, अँगल किती 0 पासून 2 पाय म्हणजेच 2 पाय. अँगल काय घ्यायचा आहे 2 पाय घ्यायचा आहे. डिवाइड केला आपण, हा मीन काढला पहिले. करंट विथ रिस्पेक्ट टू अँगल अपॉन टोटल अँगल. टोटल अँगल किती 2 पाय. दुसरी स्टेप आहे फ्रेंड्स, स्क्वेअर करा. कोणाचा, करंटचा. आय स्क्वेअर
आय स्क्वेअर डी थिटा अपॉन 2 पाय, राईट. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे, दिलेला जो फॉर्म्युला तयार झालेला, इक्वेशन तयार झाला, त्याला रूट लावा, म्हणजे स्क्वेअर रूट. बरोबर आहे का. आता लक्षात घ्या, आपल्याला अँगल कुठून कुठपर्यंत घ्यायचा आहे. अँगल आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. छोटे छोटे अँगल बघा, 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री, प्रत्येक छोटे छोटे अँगल्स आहेत. म्हणजे अँगल 0 to 2 पाय, अँगल 0 to 2 पाय इंटिग्रेट करायचं आहे. इंटिग्रेट करणे म्हणजे काय, सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आणणे, इंटिग्रेट करणे. ठीक आहे फ्रेंड्स. सो हा फॉर्म्युला झाला. आता हा इक्वेशन तयार झालं. इंटिग्रेशन 0 to 2 पाय आय स्क्वेअर डी थिटा अपॉन 2 पाय रूट स्क्वेअर मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या फ्रेंड्स, IRMS इज इक्वल टू, मागे आपण करंट, आता हे जे करंट आहे हे इन्स्टंटेनियस करंट आहे. आणि इन्स्टंटेनियस करंट फाइंड करण्याचा तुम्हाला पहिला व्हिडिओ जर बघितला असेल तुम्ही, तर आपल्याला माहिती आहे इन्स्टंटेनियस करंट काय असतो फ्रेंड्स. इंटिग्रेशन 0 to 2 पाय करंट असतं फ्रेंड्स. करंट दॅट इज I नॉट साइन थीटा डी थीटा. I नॉट साइन थीटा. आता बघा, इथं आपण टाइम घेत नाही, आपण अँगल घेतोय. आपल्याला फॉर्म्युला काय माहित होता, I नॉट साइन ओमेगा टी होता ना. आता आपण अँगल घेतोय थीटा, म्हणून I नॉट साइन थीटा, आणि आय चा स्क्वेअर म्हणजे I नॉट साइन थीटाचा स्क्वेअर डी थीटा अपॉन काय 2 पाय. अपॉन काय फ्रेंड्स 2 पाय. लक्षात घ्या. आता IRMS इज इक्वल टू, आता एक काम करूया फ्रेंड्स, आपल्याला जर हा रूट काढायचा असेल, हा जो रूट आहे दिलेला रूट काढायचा असेल, तर या रूटला रिमूव्ह केल्यानंतर, अंडर रूटला रिमूव्ह केल्यानंतर इक्वल टू ची ती बाजूचा स्क्वेअर करावा लागेल. बरोबर आहे का नाही. जर आपण स्क्वेअर करतो तर इक्वल टू च्या बाजूला रूट द्यावा लागतो. बरोबर आहे का नाही. मग आपण रूट रिमूव्ह केल्यानंतर इक्वल टू च्या बाजूला आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. बरोबर आहे का. तर आता लक्षात घ्या, इंटिग्रेशन 0 to 2 पाय, इंटिग्रेशन 0 to 2 पाय. आता I नॉट साइन थिटाचा स्क्वेअर आहे, म्हणजे I नॉट चा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा डी थिटा अपॉन 2 पाय ॲज इट इज, अपॉन 2 पाय ॲज इट इज. बरोबर का. आता लक्षात घ्या फ्रेंड्स, I नॉट स्क्वेअर म्हणजे काय असते, पीक व्हॅल्यू ऑफ करंट असते, म्हणजे मॅक्झिमम करंट असतं. तर मॅक्झिमम करंट अल्टरनेट सायकल मध्ये नेहमी कॉन्स्टंट असतं. जर मॅक्झिमम गेला असेल तो 10 एम्पियरला, पॉझिटिव्ह 10 एम्पियर, निगेटिव्ह 10 एम्पियर, पॉझिटिव्ह 10. बरोबर आहे का. अँप्लिट्यूड काय आहे त्याचा, नेहमीचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे I नॉट ही पीक व्हॅल्यू आहे मॅक्झिमम करंटची, ती नेहमी कॉन्स्टंट आहे. म्हणजेच कॉन्स्टंट काय होऊन जाईल, इंटिग्रेशनच्या बाहेर होऊन जाईल. सो IRMS इज इक्वल टू I नॉट स्क्वेअर. आता हा 2 पाय आहे, 2 पाय म्हणजे अँगल आहे, तो सुद्धा काय होऊन जाईल फ्रेंड, बाहेर होऊन जाईल 2 पाय. ठीक आहे. मध्ये काय काय उरले बघा, इंटिग्रेशन 0 to 2 पाय साइन स्क्वेअर थीटा अपॉन डी थीटा, साइन स्क्वेअर थीटा इंटू डी थीटा. राईट फ्रेंड्स. लक्षात घ्या. आता इकडे जाऊया आपण. साइन स्क्वेअर थीटाचं इंटिग्रेशन करायचंय. साइन स्क्वेअर थीटाचं इंटिग्रेशन नसतं फ्रेंड्स. आता ऍक्च्युली आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल. कसं, लक्षात घ्या. आता मी काय लिहितोय, काय फॉर्म्युला, कॉस 2 थीटा इज इक्वल टू, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला असतो फ्रेंड्स 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. आता -2 साइन स्क्वेअर थीटा इकडे इक्वल टू च्या इकडे येईल तर पॉझिटिव्ह होऊन जाईल, आणि कॉस 2 थीटा इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाताना निगेटिव्ह होऊन जाईल. म्हणजे इक्वेशन असं होईल बघा, 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता हा 1 ॲज इट इज, आणि हा पॉझिटिव्ह होता तिकडे गेला निगेटिव्ह झाला, कॉस 2 थीटा. राईट.
आपल्याला काय पाहिजे फ्रेंड्स, साइन स्क्वेअर थिटा पाहिजे. काय पाहिजे, साइन स्क्वेअर थिटा पाहिजे आहे. तर हा 2 इकडे मल्टिप्लायला तिकडे गेल्यानंतर डिवाइड होऊन जाईल. सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय व्हॉट, 2. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवर आपल्याला 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 पुट करता येईल फ्रेंड्स. राईट. तर लक्षात, स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. याला इरेज करतो मी आता. इरेज करतोय बघा. आता काय लिहायचं आपल्याला, IRMS इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 2 पाय. इकडे काय उरले फ्रेंड्स, I0 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 पाय. I0 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 पाय. इंटिग्रेशन 0 टू 2 पाय. साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता आपल्याला, 1 मायनस 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2 इंटू डी थिटा. राइट फ्रेंड्स, लक्षात घ्या आता. IRMS इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइडेड बाय हा इकडे 2 पाय आहे. आता हा डिवाइडला 2 आहे. 2 म्हणजे एक नंबर आहे. नंबर काय, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येऊन जाईल. सो इकडे काय होऊन जाईल, 2 इंटू 2 पाय बाहेर आला. इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 पाय 1 मायनस कॉस 2 थिटा राइट इंटू डी थिटा. फ्रेंड्स, तो IRMS आय स्क्वेअर चालू आहे फ्रेंड्स. सॉरी, लक्षात घ्या. आय स्क्वेअर केला ना आपण इकडे, अंडर रूट रिमूव्ह केला होता. आय स्क्वेअर RMS राइट इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 इंटू 2 पाय. आता लक्षात घ्या. आता इंटिग्रेशन 0 टू 2 पाय डी थिटाचं मल्टिप्लिकेशन करू. डी थिटा इंटू 1 दॅट इज डी थिटा मायनस कॉस 2 थिटा इंटू डी थिटा म्हणजे कॉस 2 थिटा डी थिटा. इंटिग्रेशन ऑफ 0 टू 2 पाय कॉस 2 थिटा इंटू डी थिटा. राइट. सो आता लक्षात घ्या. आय स्क्वेअर RMS इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 2 पाय डी थिटा म्हणजे काय, अँगल, छोटा अँगल. कंप्लीट वेव्ह साठी अँगल किती जाईल, थिटा. म्हणजे थिटा डी थिटाचं इंटिग्रेशन थिटा कुठून कुठपर्यंत 0 टू 2 पाय मायनस 0 टू 2 पाय मायनस. आता कॉस 2 थिटा इंटू डी थिटा. कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन काय असतं फ्रेंड्स, लक्षात घ्या. साइन 2 थिटा डिवाइडेड बाय 2 कुठून कुठपर्यंत 0 टू 2 पाय. कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साइन 2 थिटा अपॉन 2. समजा कॉस 3 थिटा असतं तर साइन 3 थिटा डिवाइड बाय 3 राइट. सो कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साइन 2 थिटा डिवाइड बाय 2. आता I स्क्वेअर RMS इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2 इंटू 2 पाय. अप्पर लिमिट एकदा थिटाच्या जागेवर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे 2 पाय मायनस 0 म्हणजे हा काय होऊन जाईल फ्रेंड्स, 2 पाय मायनस 0 2 पाय मायनस साइन 2 थिटा. आता बघा फ्रेंड्स, 2 पाय मायनस साइन 2 थिटा अपॉन 2. आता थिटाच्या जागेवर आपल्याला 2 पाय एकदा 2 पाय नंतर 0 म्हणजे इकडे काय होऊन जाईल इक्वेशन बघा. साइन 2 इंटू 2 पाय म्हणजेच काय होऊन जाईल 4 पाय. म्हणजे काय होऊन जाईल फ्रेंड 4 पाय मायनस साइन 2 थिटा त्याच्या जागेवर काय साइन 2 इंटू 0 and divided by 2 as it is.
डिवायडेड बाय 2 ॲज इट इज, राईट. त्याच्यानंतर लक्षात घ्या फ्रेंड्स, साइन 4 पाय. साइन 4 पाय म्हणजे काय? 4 इंटू 180. 4 इंटू 180 म्हणजे 720 होतात वैटिंग, बरोबर का? तर साइन 720 डिग्री जर बघितलं आपण तर 0 येतं फ्रेंड्स. काय आन्सर येतं? 0. अँड साइन 2 इंटू 0, साइन 0 म्हणजेच काय? 0. सो ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल फ्रेंड्स? 0 होऊन जाईल. एक लक्षात घ्या, साइन पायच्या टर्म मध्ये म्हणजे साइन पाय म्हणजे 180, साइन 180 0 असतो. साइन 2 पाय म्हणजे 360, साइन 360 सुद्धा 0 असतो. म्हणजे पायच्या मल्टिपल मध्ये 2, 4, 6, 8, साइन 2 च्या मल्टिपल मध्ये 0 असतो व्हॅल्यू. तर ही पूर्ण टर्म 0 होऊन जाईल. ही पूर्ण टर्म काय होऊन जाईल? 0 होऊन जाईल. साइन 4 पाय 0 अँड साइन 2 इंटू 0, 2 साइन 0 म्हणजे 0. सो आय स्क्वेअर आर एम एस काय उरले बघा फ्रेंड्स? आय नॉट अपॉन 2. आता बघा, हा 2 पाय आणि हा 2 पाय कॅन्सल झाला. 2 पाय कॅन्सल. उरलेलं काय बघा? आय नॉट स्क्वेअर अपॉन 2. आय नॉट स्क्वेअर अपॉन 2. आता एक लक्षात घ्या फ्रेंड्स, हे लिहिलं गेलं असेल तुमचं, आय नॉट स्क्वेअर अपॉन 2. सो आय आर एम एस. आता आर एम एस चा स्क्वेअर मी रिमूव्ह करतोय. आता काय करतोय? स्क्वेअर रिमूव्ह करतोय मी. स्क्वेअर रिमूव्ह केल्यानंतर स्क्वेअर रूट येऊन जातो. इक्वल टू त्या बाजूला काय होऊन जातो? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जेव्हा येईल तेव्हा स्क्वेअर रूट आणि आय नॉट स्क्वेअरचा स्क्वेअर रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे आय नॉट आणि 2 रूट मध्ये चालला जाईल. समजलं फ्रेंड्स? आय नॉट म्हणजे समजा इथं मी आता असं केलं असतं, ही पूर्ण टर्म रूट मध्ये घेतली असती. ही पूर्ण टर्म रूट मध्ये घेतली असती आणि आय नॉट स्क्वेअर होता, बरोबर आहे. मग आय नॉटचा स्क्वेअर आणि रूट कट झाला असता. म्हणजेच आय आर एम एस इज इक्वल टू आय नॉट डिवायडेड बाय रूट 2. आलं का फ्रेंड्स? आर एम एस व्हॅल्यू फाइंड करण्याचा फॉर्म्युला, आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट इज इक्वल टू आय नॉट अपॉन रूट 2. सुरुवातीला सांगितलं होतं ना, आय नॉट अपॉन रूट 2 म्हणजेच पीक व्हॅल्यू ऑफ करंट डिवायडेड बाय रूट 2. ठीक आहे, म्हणजे आर एम एस करंट फाइंड करण्याचा हा फॉर्म्युला. त्याचप्रमाणे फ्रेंड्स लक्षात घ्या, आर एम एस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज फाइंड करायचं असेल तर इज इक्वल टू पीक व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हणजे ई नॉट डिवायडेड बाय रूट 2. हे दोघही फॉर्म्युले तुम्हाला सुरुवातीला सांगितले ना. कसे आले फ्रेंड्स? तर हे डेरिव्हेशन आहे. सो फ्रेंड्स, याला जर अजून सॉल्व्ह करायचं म्हटलं, या दोघांना अजून सॉल्व्ह करायचं म्हटलं तर लक्षात घ्या, आय नॉट बाजूला काढूया. इकडे काय उरेल? 1 अपॉन रूट 2. बघा 1 अपॉन रूट 2 उरेल, बरोबर आहे. सो आय आर एम एस इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 इंटू आय नॉट, बरोबर. आय नॉट बाजूला काढला, 1 अपॉन रूट 2 उरला. आणि 1 अपॉन रूट 2 ला जर सॉल्व्ह केलं म्हणजे बघा 1 अपॉन रूट म्हणजे 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू काय असते? 1.41 इंटू आय नॉट 1.41 ला जर आपण सॉल्व्ह केलं तर आन्सर येतं फ्रेंड्स 0.707 इंटू आय नॉट. याला सॉल्व्ह केलं तर आन्सर येईल 0.707 इंटू आय नॉट. म्हणजे आय आर एम एस व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. याला जर अजून सॉल्व्ह केलं तर आपल्याला असं इक्वेशन मिळेल. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल, हा फॉर्म्युला मिळेल जो आपल्याला सांगतोय 0.707 ने आय नॉट ला म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आर एम एस व्हॅल्यू मिळेल. आपल्याला काय मिळेल फ्रेंड्स? आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट मिळेल. म्हणजेच सेम आता बघा, याला जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं, तर आर एम एस व्हॅल्यू मिळेल फ्रेंड्स इज इक्वल टू 17.7. 100 ने मल्टिप्लाय केलं तर 1 2 डेसिमल तिकडे जाईल,
17.7% मध्ये जर काढायचं असेल 17.7% ऑफ आय नॉट म्हणजे मॅक्झिमम करंटच्या 70.60%, मॅक्झिमम करंटच्या 70.60% ही आरएमएस व्हॅल्यू असते. काय असते? आरएमएस व्हॅल्यू असते. तसंच आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, आरएमएस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज काय असेल? 70.60% ऑफ कशाच्या? ई नॉट. ई नॉट. समजलं फ्रेंड्स? तर हे आहेत फॉर्म्युले. कोणताही फॉर्म्युला वापरला तरी आपल्याला आरएमएस व्हॅल्यू काढता येईल करंटची आणि व्होल्टेजची. ठीक आहे फ्रेंड्स, एक क्वेश्चन आहे, एक प्रॉब्लेम आहे. द instantaneous current of an alternating current is given by I is equal to 5 sin 340t, 5 sin 314t. एक इक्वेशन दिलंय, इन्स्टंटेनियस करंट आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी ऑफ करंट. राईट फ्रेंड्स, लक्षात घ्या. पीक व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, I is equal to I नॉट साइन ओमेगा टी. हे इन्स्टंटेनियस करंटचा फॉर्म्युला आहे. इन्स्टंटेनियस करंटचा हा फॉर्म्युला आहे. याच्यात आय नॉट इथं बघा 5 आहे आणि आय नॉट म्हणजे काय असतो? पीक व्हॅल्यू ऑफ करंट. मग इक्वेशन मध्ये काय आहे? 5 म्हणजे काय? पीक व्हॅल्यू. सो आय नॉट इज इक्वल टू 5 करंट आहे म्हणून एम्पियर लिहा आणि ही आहे पीक व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू ऑफ एसी अल्टरनेटिंग करंट. पहिला इक्वेशन, पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पीक व्हॅल्यू फाइंड करायची आहे. साइनच्या बाजूला जो पण नंबर असेल, साइनच्या बाजूला जो पण नंबर असेल तो काय असतो? पीक व्हॅल्यू असतो. लक्षात ठेवायचं काय? ठीक. त्याच्यानंतर दुसरा आरएमएस व्हॅल्यू फाइंड करायची. हे झालं पहिलं. आता दुसरा सेकंड आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे? आय आरएमएस इज इक्वल टू आय नॉट डिवाइडेड बाय √2. आय नॉट डिवाइडेड बाय √2. सो आय नॉट म्हणजे काय? मॅक्झिमम करंट. मॅक्झिमम किती रे? 5. मॅक्झिमम 5 आहे. √2 आणि √2 ला काय लिहितो? 1.41. √2 ला काय लिहिता येतो आपल्याला? 1.41. सो याला जर सॉल्व्ह केलं आपल्याला तर इक्वेशन आपल्याला आन्सर मिळतं 3.54 एम्पियर. हे आहे, ही आहे आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट म्हणजे इफेक्टिव्ह व्हॅल्यू आहे करंटची. ही कोणती व्हॅल्यू आहे? इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ करंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला थर्ड नंबरचं इक्वेशन बघा. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघा. फ्रिक्वेन्सी ऑफ करंट. फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती फ्रेंड्स, फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू 2πf. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? ओमेगा इज इक्वल टू 2πf. आता आपल्याला ओमेगा देऊन ठेवलाय बघा. ओमेगा काय? ओमेगा इज इक्वल टू 340. बघा साइन ओमेगा टी. ओमेगा काय आहे? ओमेगा लक्षात घ्या. ओमेगा किती बघा? 314. ओमेगा किती? 314. ओमेगाची व्हॅल्यू आहे 314. ओके. आपल्याला एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. 2π इकडे मल्टिप्लाइडला आहे, ओमेगा कडे जाताना काय म्हणजे डिवाइड, म्हणजे एफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2π. ओमेगा इकडे मल्टिप्लाय झाला, तिकडे गेला डिवाइड झाला बघा. ओमेगा अपॉन 2π. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ओमेगा किती? 314 आणि 2 इंटू पाय म्हणजे 2 इंटू पाय. पाय म्हणजे काय? 3.14. पायची व्हॅल्यू काय घ्यायची रे? पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची. सो 3.14 घेतल्यानंतर आन्सर येईल 2 इंटू 3.14 म्हणजे 6.28. 6.28. याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 50. याला जर सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला मिळेल आन्सर 50 आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट असतं हर्ट्झ. सो फ्रिक्वेन्सी या करंटची, या इन्स्टंटेनियस करंटची जो सायनोसाइडली ट्रॅव्हल करतो आहे अशा या करंटची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ. या करंटची आहे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 50 हर्ट्झ, एका सेकंदात 50 सायकल्स निघतात. समजलं? ओके. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम होता फ्रेंड्स. आता तुम्हाला स्क्रीनवर एक प्रॉब्लेम दिसत असेल, दिसतोय का? व्हिडिओला स्टॉप करा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर मला त्याचा आन्सर कमेंटमध्ये करायचा आहे. ठीक आहे? सॉल्व्ह केल्यानंतर त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये करायचा असेल. येत नसेल तरी कमेंट करा,
तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे. सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकीचं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. बाय.